महाराष्ट्र शेतकरी कर्जमाफी योजनेबद्दल आपण थोडीशी माहिती जाणून घेऊ. ही योजना कोणासाठी आहे? महाराष्ट्राचा रहिवासी जो आहे त्यालाच ही योजनेचा लाभ घेता येईल. पीक कर्ज, शेतीसाठी घेतलेले कर्ज असणे आवश्यक. बँक, सहकारी बँक, राष्ट्रीयकृत बँक किंवा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्ज पात्र. साधारणतः 2 लाखापर्यंतचे थकीत कर्ज माफ होण्याची शक्यता आहे. साधारणतः 2 लाखापर्यंतचे तुम्ही जर कर्ज घेतले असेल तर ते माफ होण्याची शक्यता दाखवत आहे. त्यानंतर 30 सप्टेंबर 2025 पर्यंतचे थकीत कर्ज विचारात घेतले जाऊ शकते. मित्रांनो, त्याच्यानंतरचे नाही. कोण पात्र ठरू शकतात? लहान व अल्पभूधारक शेतकरी, नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेले शेतकरी, नियमित शेती करणारे व पीक कर्ज घेतलेले शेतकरी, सहकारी, राष्ट्रीयकृत, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्ज घेतलेले शेतकरी. मित्रांनो, आधार कार्ड लिंक, eKYC पूर्ण असणारे शेतकरी, तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्यांना 50,000 पर्यंत प्रोत्साहनपर लाभ मिळण्याची शक्यता आहे. कोण अपात्र ठरू शकतात? मोठे आयकर भरणारे, सरकारी कर्मचारी, निवृत्त वेतनधारक, काही अपवाद वगळता. शेती व्यतिरिक्त मोठा व्यवसाय असलेले, बनावट कागदपत्र देणारे आणि मित्रांनो, शेती नसताना फक्त नावावर कर्ज घेतलेले शेतकरी हे पण अपात्र राहणार आहे. 2 नंबरचे कामं केले तर तसंच होणार आहे. बिचारा जो खरोखर कर्ज उचलते त्याला कर्जमाफी भेटत नाही. बरं, कागदपत्रे कोणते लागते बघून घ्या. आधार कार्ड व 7/12, बँक पासबुक, कर्ज खात्याची माहिती, त्यानंतर मोबाईल नंबर, eKYC, आधार कार्ड लिंक असणारा नंबर. तसेच अर्ज व प्रक्रिया स्टेप बाय स्टेप खालीलप्रमाणे. बँकेकडून व प्रशासनाकडून माहितीची पडताळणी होणार आहे. पात्र यादी तयार होईल व तालुकानिहाय व गावनिहाय यादी जाहीर केली जाईल. म्हणजे जे पात्र आहे, अपात्र आहे याची यादी पण तुम्हाला मिळणार आहे. तसेच पात्र शेतकऱ्याचे थकीत कर्ज शासनामार्फत माफ केले जाईल. लाभार्थ्यांना SMS द्वारे ही माहिती दिली जाईल. महत्त्वाची सूचना: अंतिम नियम शासन निर्णय GR नंतर निश्चित होईल. गावोगावी ही यादी जाहीर होऊ शकते. व महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतकरी बांधवांनो, तुमचा आधार कार्ड लिंक असणं आवश्यक राहील. तसेच फक्त निश्चित तारखेपर्यंतचे थकीत कर्ज विचारात घेतले जाईल. चुकीची माहिती दिल्यास कायदेशीर कारवाई पण होऊ शकते. शेतकरी बांधवांनो, तुम्ही खूप कष्ट करता, तुम्ही कोणती चूक करू नका. आवडल्यास लाईक करा आणि समोर पाठवा. जय श्रीराम.